हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंद असाल. मित्रांनो, आज आपण घेतो आता 10वी गणित भाग 2. आपले प्रकरण चालू आहे 6वे त्रिकोणमिती, त्यामधील सराव संच 6.1 आपला सुरू आहे. मित्रांनो, सराव संच 6.1 आज आपण संपवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाची आणि सोपी गणित आहेत मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, सराव संच 6.1ची जर तुम्ही व्हिडिओ आधीचे पाहिले नसतील तर मित्रांनो तुम्ही ते डिस्क्रिप्शन बॉक्समधून ते पाहू शकतात. आणि मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, सुरू करूया. त्रिकोणमिती सराव संच 6.1. मित्रांनो, आपला चालू आहे भाग 5, म्हणजे सराव संच 6.1चा आजचा हा 5वा व्हिडिओ. मित्रांनो, मुद्दामच आपण थोडं हळू जातोय. कारण काय? कारण की ट्रिग्नोमेट्री तुम्हाला समजावी, कारण की ही अतिशय महत्त्वाची आहे. पुढे 11वी 12वीसाठी जर तुम्ही ज्यावेळेस इंजिनिअरिंगला जाणार त्यावेळेस मित्रांनो ट्रिग्नोमेट्रीच हा बेस आहे. त्यामुळे आपण मित्रांनो प्रत्येक लेक्चरला 3-4 गणित असं घेतो, जेणेकरून तुम्हाला ती कळावी व तुम्ही त्याचा चांगला अभ्यास करावा. मित्रांनो, चला सुरू करूया. मित्रांनो, हे गणित तर बोर्डाच्या परीक्षेला नेहमी विचारलं जातं, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचे. टॅन थिटा प्लस 1/tan थिटा इज इक्वल टू 2. टॅन थिटा अधिक 1/tan थिटा बरोबर 2. आता मित्रांनो, हे दिलं आहे आपल्याला, तर दाखवा की टॅन स्क्वेअर थिटा, टॅनचा वर्ग थिटा अधिक 1/tan वर्गाचे थिटा बरोबर सुद्धा 2च येतो, हे आपल्याला दाखवायचं आहे. जर म्हणजे हे आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे इथून आपण सुरुवात करणार. लिहूया जे दिलं आहे त्यापासून. काय दिलं आपल्याला? तर दिलं आहे टॅन थिटा अधिक 1/tan थिटा बरोबर 2, हे आपल्याला दिलं आहे मित्रांनो. आता मित्रांनो, आपल्याला टॅन वर्ग थिटा अधिक 1/tan वर्ग थिटा याची किंमत आपल्याला काढायची, अर्थात ती 2 येणार आहे. मग त्यामुळे काय करावं लागेल आपल्याला? तर वर्ग करावं लागतील. म्हणजेच हे जे समीकरण आहे याचा आपण दोन्ही बाजूला याचा वर्ग करू. लिहूया, दोन्ही बाजूचे वर्ग करू. दोन्ही बाजूंचे वर्ग करू. आता हे कसं कळालं मित्रांनो की दोन्ही बाजूचे वर्ग का करायचे? कारण की जे आपल्याला दाखवायचे, जे सिद्ध करायचं आहे तिथे वर्ग आहे, म्हणजे इकडे सुद्धा वर्ग करावा लागेल. त्यामुळे मित्रांनो बघा, हे 2 पद आहेत, आपलं स्पेशली वर्ग करून चालणार नाहीत. आपल्याला काय करतो? आपण पूर्ण या 2 पदांचा कंसाचा वर्ग करतो. त्यामुळे आपण लिहूया टॅन थिटा अधिक 1/tan थिटा. हा पहिलं पद झालं, म्हणजे थोडक्यामध्ये डाव्या बाजूचं पद झाले हे 2, त्याचा वर्ग केला. इकडे 2चा वर्ग केला. काय केला आपण? दोन्ही बाजूंना वर्ग केले. दोन्ही बाजूंचे वर्ग करून तेही लिहिलं आहे. आता मित्रांनो, इथे बघा 2 पद आहेत, एक आणि हे दुसरं. मग इथे मित्रांनो तुम्ही 8वीत शिकलात a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर काय? तर ही माहिती तुम्हाला a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग या सूत्राचा वापर तुम्हाला करायचा आहे. मित्रांनो, हे लक्षात घ्या, विद्यार्थी नेमकं चुकतात. टॅन थिटा अधिक 1/tan थिटाचा वर्ग लिहितात, ते टॅनचा वर्ग थिटा अधिक 1/tan वर्गाचा थिटा. ही चूक करायची नाही. सिली मिस्टेक असतात, या होतात, परंतु तुम्ही काळजीपूर्वक अभ्यासायचं आहे. इथे a अधिक b आहे, लक्षात घ्या. हे सूत्र आहे, म्हणजे थोडक्यात a आपला हा आहे, b आपला हा आहे. तर याचं सूत्र काय येतं? a वर्ग अधिक 2 टाइम्स 2 वेळा a आणि b चा गुणाकार अधिक b चा वर्ग. ओके, लिहूया. आपला a आहे म्हणजे हा येईल टॅन वर्ग थिटा अधिक सूत्रानुसार बघा 2ab येतो. आपला a हा आहे, b आहे, म्हणजे इथे येणार 2 गुणिले a म्हणजेच काय? टॅन थिटा, आणि b म्हणजे काय? 1/tan थिटा. ओके, आणि नंतर मित्रांनो दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे b चा वर्ग, तो आहे 1/tan थिटा. हे जे दुसरं पद होतं त्याचा वर्ग. ही झाली डावी बाजू. उजवी बाजू बघा, 2चा वर्ग, तो 4, तो तुम्ही सहज लिहितात. लिहूया टॅन वर्ग थिटा अधिक 2 गुणिले टॅन थिटा गुणिले 1/tan थिटा अधिक, मित्रांनो हे लक्षात घ्या, एकाचा वर्ग 1 आणि टॅन थिटाचा वर्ग टॅन वर्ग थिटा. हा सेपरेट लिहूया, टॅन वर्ग थिटा बरोबर 4. ओके मित्रांनो, इथे दुसरं पद बघा, टॅन थिटा जाईल, म्हणजे काय शिल्लक राहील? टॅन वर्ग थिटा बरोबर टॅन वर्ग थिटा अधिक 2 अधिक 1/tan वर्ग थिटा बरोबर 4. मित्रांनो, आपल्याला काय दाखवायचं आहे बघा, टॅन वर्ग थिटा अधिक 1/tan वर्ग थिटा, म्हणजे हा जो 2 आहे हा इकडे न्यावा लागेल. नेऊया आपण त्याला. टॅन वर्ग थिटा अधिक हे पद इकडे न्यायचं आहे, त्यामुळे हे लिहिणार 1/tan वर्ग थिटा बरोबर 4. हा 2 इकडे आला मित्रांनो, हा 2 अधिक आहे, इकडे जाताना तो होईल वजा. 4 वजा 2 म्हणजेच काय? टॅन वर्ग थिटा अधिक 1/tan वर्ग थिटा, आणि 4 वजा 2 मित्रांनो होतात 2, म्हणजे याचं उत्तर जे आपल्याला मिळवायचं होतं ते आपण मिळवलं आहे. टॅन वर्ग थिटा
अधिक 1/tan वर्ग थिटा सुद्धा किती असतो 2. ओके, आय होप मित्रांनो हे गणित तुम्हाला कळालं असेल. वळूया मित्रांनो पुढच्या गणिताकडे, 10व्या गणिताकडे. मित्रांनो 10वं गणित बघा. tan a अधिक 1/tan वर्ग a कंसाचा वर्ग अधिक cot a छेद 1 अधिक cot वर्ग a बरोबर sin a गुणिले cos a. डावी बाजू मी लिहितो आहे मित्रांनो, tan a छेद 1 अधिक tan वर्ग a कंसाचा वर्ग अधिक cot a छेद 1 अधिक cot वर्ग a त्याचा वर्ग. आता मित्रांनो हे तर लक्षात असायला हवं. आपण 6.1 शिकत आहोत आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं नित्य समानता ज्या त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्या तुमच्या लक्षात असतीलच, तुमच्या पाठ असतीलच. कोणत्या त्या लक्षात घ्या. साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. मित्रांनो हे पुन्हा पुन्हा लिहिण्याचा उद्देश हाच की तुमचं ते पाठ व्हावं. 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा आणि 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा. मित्रांनो इथे आपल्याला कळतं आहे 1 अधिक टॅन वर्ग ए आलेला आहे. फक्त काय आहे, थिटाच्या ऐवजी ए आहे, अँगल चेंज आहे फक्त. आणि 1 अधिक कॉट वर्ग ए सुद्धा काय असतो, कोसेक वर्ग. म्हणजे आपल्याला इथे कळतं आहे की आपल्याला इथे नित्य समानता यूज करायची. लिहूया टॅन ए छेद 1 अधिक टॅन वर्ग ए काय असतो, तो सेक वर्ग ए. आता मित्रांनो थिटा लिहू नका इथे, हे लक्षात घ्या इथे ए असल्यामुळे आपण अँगल तोच लिहिणार, कोण तोच लिहिणार, लघु कोण तोच लिहिणार, सेक वर्ग ए. हा मित्रांनो याचं हे उत्तर झालं. परंतु कंसाचा वर्ग आहे ना, म्हणजे याचा पण पुन्हा वर्ग. ओके, अधिक कॉट ए आणि इथे 1 अधिक कॉट वर्ग ए काय आहे, त्याचं सूत्र असतं कोसेक वर्ग थिटा. इथे ए असल्यामुळे इथे ए येणार, म्हणजे इथे येणार कोसेक वर्ग, हा वर्ग आहे ए आणि पुन्हा त्याचा ब्रॅकेटचा वर्ग आहे, म्हणजे इथे येणार कंसाचा वर्ग. मित्रांनो हे कळालं असेल. पुढे बघूया. टॅन ए आता सेक वर्गचा वर्ग म्हणजे सेकचा चौथा घात, हे तुमच्या लक्षात आलं असेल. सेकचा चौथा घात ए अधिक कॉट ए छेद कोसेकचा वर्गचा वर्ग म्हणजेच काय येणार, कोसेकचा चौथा घात आणि ए. मित्रांनो हे तुम्हाला कळालं असेल. आता बघूया. आता आपल्याला सिद्ध काय करायचं आहे, उजवी बाजू लक्षात ठेवणं गरजेचं. साइन इंटू कॉस ए हा आणायचा आपल्याला. म्हणजे मित्रांनो सेक कोसेक हे आपल्याला चेंज करावं लागतील. चेंज करावं लागतील म्हणजे काय, त्यांचे इन्व्हर्स आपण घेणार. म्हणजेच काय, हे आपल्याला माहिती सेक ए बरोबर काय असतो, तर 1 छेद काय ना तो कॉस ए. थोडक्यात काय, कॉस ए बरोबर असतो मित्रांनो 1 छेद सेक ए, हे आपल्याला माहिती आहे. साइन ए बरोबर काय असतो मित्रांनो 1 छेद कोसेक ए. ओके, तर मित्रांनो हा टॅन ए मी जसा तसा लिहितो आहे. टॅन ए गुणिले हा आहे 1 छेद सेकचा चौथा घात ए अधिक हा कॉट ए मी असाच लिहिणार इथे, कॉट ए गुणिले म्हणजे काय येणार 1 छेद कोसेकचा चौथा घात ए. लिहूया मित्रांनो टॅन ए जसा तसा लिहितोय सध्या. टॅन ए आता 1 छेद सेक, 1 छेद सेक काय असतो, कॉस आहे, हा सेकचा चौथा घात म्हणजे कॉसचा सुद्धा काय ना चौथा घात, म्हणजे इथे लिहिणार मी कॉसचा चौथा घात ए अधिक कॉट ए जसा तसा लिहितोय, कॉट ए जसा तसा आणि 1 छेद कोसेक म्हणजे साइन असतो, तर 1 छेद कोसेकचा चौथा घात घेतला तर साइन एचा चौथा घात येणार, म्हणजे इथे येणार साइन एचा चौथा घात. ओके, आता मित्रांनो आपली उत्तरं जी आहेत ती साइन आणि कॉसमध्ये आहेत. टॅन कॉट कुठेही नाही आणि आपल्याला रूपांतरित करता येतात. तर टॅन एचं सूत्र साइन कॉसमध्ये आणि कॉटचं सूत्र सुद्धा साइन कॉसमध्ये. टॅन ए बरोबर काय असणार आहे, टॅन ए बरोबर साइन ए छेद कॉस ए. कारण काय मित्रांनो, हे आपण चेंजेस काय करतो, तुम्हाला असं वाटेल की सर कसे चेंज करतात, तर आपण उजवी बाजू बघतो. इथे उजवी बाजू टॅन कुठे नाही आहे, साइन कॉस आहे, म्हणजेच आपल्याला टॅनची किंमत साइन छेद कॉस ए टाकावं लागेल आणि कॉट एची किंमत कॉस ए छेद साइन ए टाकावी लागेल. हे सूत्र आपण शिकलो आहोत मित्रांनो, त्यामुळे हे आपण इथे लिहिणार आहोत. टॅन एची किंमत आहे मित्रांनो साइन ए छेद कॉस ए. साइन ए छेद कॉस ए ही मित्रांनो किंमत आहे टॅन एची गुणिले कॉसचा चौथा घात ए अधिक कॉट ए मित्रांनो काय आहे, कॉस ए अपॉन साइन ए, कॉस ए अपॉन साइन ए आणि इथे आहे साइनचा चौथा घात ए. ओके मित्रांनो, आता बघूया साइन ए. आता मित्रांनो हा कॉस ए आहे, हा कॉसचा चौथा घात आहे. 1 कॉस जाईल मित्रांनो, म्हणजे 1 कॉस गेला इथे
कॉस एचे 4दा गुणाकार आहे नाही का, कॉस एचा चौथा घात म्हणजे काय, कॉस एचा 4दा गुणाकार, त्यापैकी एक कट झाला म्हणजे शिल्लक राहील कॉसचा 3रा घात ए अधिक मित्रांनो इथे पण तसंच आहे, साईन 1 गेला 1, इथून 4 मधनं 1 गेला म्हणजे 3 आला, म्हणजे इथे सुद्धा येईल कॉस ए साईनचा 3रा घात ए. आता मित्रांनो आपलं उत्तर अजूनही मिळालेलं नाही, आपल्याला साईन ए गुणिले कॉस ए मिळवायचं आहे. ओके, तर आता इथे बघूया, इथे साईन ए तर आहे, इथे पण साईन ए आहे, इकडे कॉसचा घन आहे, इथे कॉस ए, म्हणजे दोघांमध्ये बघितलं तर साईन ए आणि कॉस ए हा काय आहे, कॉमन आहे, सामायिक आहे. तो आपल्याला म्हणते बघा मित्रांनो, साईन ए कॉमन काढला इथून आणि कॉस ए पण कॉमन काढलं. या दोन्ही पदांमधून साईन एचा 1 घात आणि कॉस एचा 1 घात मी कॉमन काढला. आता यामधून साईन एचा 1 घात काढला म्हणजे पूर्ण साईन एच बाहेर गेला, मात्र इथे कॉस ए काढला म्हणजे इथे कॉसचा 3रा घात आहे, म्हणजे उरला कॉस वर्ग आहे, इथे येईल कॉस वर्ग ए अधिक, इथून पण मित्रांनो आपण एक साईन ए बाहेर काढलाय आणि कॉस ए बाहेर काढला, इथून कॉस ए गेला म्हणजे कॉस शिल्लक राहणार नाही, आणि साईनचा घन 3 आहे ते, त्याच्यामधनं 1 बाहेर घेतला आहे, त्यामुळे इथे येणार 2 साईनचा वर्ग ए. मित्रांनो ही काय आहे, ही पण तर नित्य समानताच आहे. बघा साईन ए गुणिले कॉस ए ही नित्य समानता, मी अशी लिहितो साईन ए वर्ग ए अधिक कॉस वर्ग ए. फक्त काय केलं, हा आधीला बेरीज आहे, काही फरक पडत नाही त्याचा, त्यामुळे मित्रांनो साईन वर्ग ए अधिक कॉस वर्ग ए मिळाला. आणि मित्रांनो याची किंमत किती असते, साईन वर्ग ए अधिक कॉस वर्ग ए, पहिली नित्य समानता आपली 1 असतो, त्यामुळे ही किंमत टाकून द्या, साईन ए गुणिले कॉस ए गुणिले 1, आणि हीच तर मित्रांनो आपली उजवी बाजू आहे. मग लिहूया साईन ए इंटू कॉस ए. थोडक्यात ही आपल्याला मिळाली आहे आपली उजवी बाजू. पुन्हा एकदा गणित लिहून टाका, टॅन ए छेद 1 अधिक टॅन वर्ग ए चा वर्ग अधिक कॉट ए छेद 1 अधिक कॉट वर्ग ए चा वर्ग बरोबर साईन ए इंटू कॉस ए. हेच मित्रांनो आपल्याला सिद्ध करायचं होतं आणि ते आपली सिद्ध झालेलं आहे. आय होप तुम्हाला हे गणित कळालं असेल. सेकचा चौथा घात ए कंसात 1 वजा साईनचा चौथा घात ए वजा 2 टॅन वर्ग ए बरोबर 1 हे आपल्याला मित्रांनो दाखवायचं आहे 9व्या गणितात. आता मित्रांनो सेक असेल कोसेक असेल याला आपण नेहमी कन्वर्ट करतो, जेणेकरून साईन कॉसमध्ये त्याचा इन्व्हर्स जो आपल्याला माहिती, गुणाकार व्यस्त माहिती आहे आपल्याला, हे माहिती बघा मित्रांनो, सेक ए बरोबर काय असतो तर 1 छेद कॉस ए ही किंमत असते. ती किंमत आपण इथे टाकतोय बघा, सेकचा चौथा घात म्हणजेच काय 1 छेद, किंवा आपण डावी बाजू सुरुवात करूया, डावी बाजू पूर्ण लिहूया आपण. ओके, सेकचा चौथा घात ए कंसात 1 वजा साईनचा चौथा घात ए वजा 2 टॅन वर्ग ए ही आपली डावी बाजू. उजवी बाजू आपल्याला 1 सिद्ध करायची आहे. बघूया, सेकचा चौथा घात ए म्हणजे काय, 1 छेद कॉस ए येणार. सेक ए बरोबर 1 छेद कॉस ए. आता सेकचा चौथा घात असेल तर इथे येणार 1 छेद कॉसचा चौथा घात ए. तो लिहूया 1 छेद कॉसचा चौथा घात ए. ओके, आता मित्रांनो 1 वजा साईनचा चौथा घात ए, आपल्याकडे सूत्र फक्त वर्गांपर्यंतचे, म्हणजे याला आपण वर्गामध्ये कन्वर्ट करूया. कसं करणार, आपण मागच्या गणितातच पाहिलं मित्रांनो, एचा चौथा घात वजा बीचा चौथा घात आपण काय लिहितो, एचा वर्ग वजा बीचा वर्ग आणि दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक बी वर्ग या स्वरूपात आपल्याला लिहिता येतो. मग मित्रांनो 1 वजा साईनचा चौथा घात आहे म्हणजे 1 जो आहे तिथे ए आहे नाही का, तर मग बी जो आहे आपला सेकचा वर्ग आहे. तर काय करणार हे लक्षात घ्या, ते एक ठिकाणी येणार 1 वजा साईनचा वर्ग ए, लक्षात घ्या साईनचा चौथा घात आहे त्याचं आपण रूपांतर विस्तार करतोय, 1 वजा साईनचा वर्ग आहे आणि दुसऱ्या कंसात 1 अधिक साईनचा वर्ग ए, एकदा वजा एकदा अधिक या पद्धतीने. बघा मित्रांनो, एचा वर्ग वजा बीचा वर्ग आणि एचा वर्ग अधिक बीचा वर्ग याचा जो विस्तार आहे तो असतो एचा चौथा घात बीचा चौथा घात. इथे 1चा चौथा घातच समजूया तो, आणि साईनचा चौथा घात ए आहे, मग तो सुद्धा काय येणार 1 वजा साईन ए आणि 1 अधिक साईन वर्ग ए. ओके, आणि इथे येणार मित्रांनो जसं तसा हा 2 टॅन वर्ग ए. ओके, आता मित्रांनो इथपर्यंत आपलं झालं आहे. हे पुन्हा लिहितोय बघा, तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही पुन्हा लिहिण्याची आवश्यकता नाही. कॉसचा चौथा घात ए इथे आहे 1 वजा साईन वर्ग ए, इथे आहे दुसऱ्या कंसात 1 अधिक साईन वर्ग ए आणि इकडे आहे वजा 2. ओके मित्रांनो, आता टॅन ए काय आहे बघा, टॅन ए आपल्याला माहिती आहे, टॅन ए बरोबर
साइन ए छेद कॉस ए हा असतो. आणि इथे मित्रांनो टॅनचा वर्ग आहे म्हणजे टॅनचा वर्ग ए काय येणार, साईनचा वर्ग ए छेद कॉसचा वर्ग आहे, तो लिहून टाका. साईनचा वर्ग ए छेद कॉसचा वर्ग ए. आय होप मित्रांनो हे तुम्हाला कळालं असेल. आता पुढची स्टेप, 1 छेद कॉसचा चौथा घात ए. आता मित्रांनो इथे आयडेंटिटी आहे, आपल्याला नित्य समानता आहे, आपण ती अभ्यासलेली पण आहे. कोणती नित्य समानता आहे, फक्त आपल्याला थोडं लक्षात ठेवावं लागेल. साईनचा वर्ग ए अधिक कॉसचा वर्ग ए बरोबर 1 ही नित्य समानता. याच्यामध्ये हा शोधायचा असतो आपल्याला. म्हणजे काय, 1 वजा साईन वर्ग तो कसा येऊ शकेल, तर कॉस वर्ग ए बरोबर 1. या साईन वर्गाला इकडे घ्या, 1 वजा साईन वर्ग ए. या नित्य समानतेवरून आपल्याला मिळत आहे 1 वजा साईन वर्गची किंमत कॉस वर्ग ए, म्हणजे याची किंमत आहे ती कॉस वर्ग ए. ओके मित्रांनो हे कळालं असेल. हा स्टेप मात्र तसा लिहावा लागेल. हा कंस 1 अधिक साईनचा वर्ग ए वजा 2 साईन वर्ग ए छेद कॉस वर्ग ए. मित्रांनो ही स्टेप जी आहे हा एकच पद आहे, लक्षात घ्या. आपल्याला लिहिता येईल ते काय लिहितो मी, आधी कंस लिहितो बघा. 1 अधिक साईन वर्ग ए हा एक कंस गुणिले 1 गुणिले कॉस वर्ग आहे, तो कॉस वर्ग मी इथे लिहितो. कॉस वर्ग ए छेद कॉसचा चौथा घात ए. हे झालं आपलं पहिलं पद. इथे वजा 2 साईनचा वर्ग ए छेद कॉसचा वर्ग ए. मित्रांनो इथे कॉसचा वर्ग आहे, इथे कॉसचा चौथा घात आहे. हा कॉसचा वर्ग गेला, इथे चौथा घातमधनं वर्ग जाईल म्हणजे शिल्लक राहील कॉसचा वर्ग. म्हणजेच काय राहील, शिल्लक राहील 1 अधिक साईनचा वर्ग ए छेद शिल्लक राहील कॉसचा वर्ग ए. तो चौथा घात तो दुसरा कसा आला ते कळालं असेल, हा कट झाल्यामुळे. ओके वजा 2 साईन वर्ग ए छेद कॉस वर्ग ए. मित्रांनो उजवी बाजू काय आहे, 1 आहे, लक्षात ठेवा. चला लिहूया. आता मित्रांनो कॉस वर्ग आहे, जो बेस जो आहे तो सारखा आहे. तो बेस सारखे असल्यामुळे आपण त्याला आपण एकदा लिहिलं तरीही चालणार आहे. आणि यांची अंशांची बेरीज करूया. काय तो बघा, 1 अधिक साईन वर्ग ए वजा 2 साईन वर्ग ए, 2 साईन वर्ग ए. आणि बेस सारखा असल्यामुळे पायासारखा असल्यामुळे तो एकदा लिहिणार आपण, तो येणार कॉस वर्ग ए. ओके काय मिळालं मित्रांनो बघा, 1 अधिक साईन वर्ग ए वजा 2 साईन वर्ग ए. हे दोन्ही सारखे आहेत. इथे 1 असतो, हा 1 आहे, वजा 2 आहे. म्हणजे साईन वर्ग वजा 2 साईन वर्ग म्हणजे काय येणार, तो वजा साईन वर्ग. म्हणजे इथे मिळाला हा बघा मित्रांनो 1 साईन वर्ग वजा 2 साईन वर्ग, म्हणजे वजा 2 मध्ये 1 वजा होईल, म्हणजे होईल वजा 1, म्हणजेच वजा साईन वर्ग ए छेद कॉस वर्ग ए. नोट दिस स्टेप. मित्रांनो ही स्टेप खूप महत्त्वाची, लक्षात राहील. साईन वर्ग ए आहे, साईन वर्ग ए हा 1 आहे, हा वजा 2 आहे. 1 वजा 2 किती, तो वजा 1, आणि तो साईन वर्ग. त्यामुळे अशा पद्धतीने तो लिहिला 1 वजा साईन वर्ग छेद कॉस वर्ग ए. मित्रांनो 1 वजा साईन वर्गाची किंमत नित्य समानतावरून इथेच आपण मिळवली होती, ती किती असते बघा, कॉस वर्ग आहे नाही का, या समानतेवरून आत्ताच मिळवली होती. तीच किंमत आपल्याला पुन्हा टाकायची, लिहून टाकायला लागले सर. 1 वजा साईन वर्ग एची किंमत नित्य समानतेवरून येते, कॉस वर्ग आहे, ती लिहून टाका. याची किंमत येते कॉस वर्ग आहे, म्हणजेच काय येणार कॉस वर्ग ए छेद कॉस वर्ग ए. आणि 2 कॉस वर्ग ए गेला, कॉस वर्ग ए गेला, शिल्लक राहील मित्रांनो 1. आणि मित्रांनो हीच तर आपली उजवी बाजू आहे, आपल्याला लिहिता येईल ही आहे उजवी बाजू. आणि सिद्ध झालंय आपलं सेकचा चौथा घात ए कंसात 1 वजा साईनचा चौथा घात ए वजा 2 टॅन वर्ग ए बरोबर 1. हीच तर आपली मित्रांनो सिद्धता होती आणि ती आपण पूर्ण केली आहे. मित्रांनो शेवटच्याकडे बघा, टॅन थिटा छेद सेक थिटा वजा 1 बरोबर टॅन थिटा अधिक सेक थिटा अधिक 1 छेद टॅन थिटा अधिक सेक थिटा वजा 1 आपल्याला सिद्ध करायचं आहे. डाव्या बाजूपासून सुरुवात करतो मित्रांनो, काय ते बघूया. टॅन थिटा छेद सेक थिटा वजा 1 ही आपली डावी बाजू. लिहूया पुन्हा, टॅन थिटा छेद सेक थिटा वजा 1. मित्रांनो सेक थिटा वजा 1 असेल तर आपण वजा असेल तर अधिक 1ने गुणतो, तीच क्रिया पुन्हा करायची बघा. आधी 2-3 गणित आधी पण आपण केली होती. म्हणजे इथे गुणणार सेक थिटा अधिक 1ने आणि खालीही गुणणार आपण सेक थिटा अधिक 1ने. म्हणजे काय मिळतं मित्रांनो, हा टॅन थिटा या कंसाला गुणेल, म्हणजेच काय मिळतं आपल्याला टॅन थिटा कंसात आपल्याला इथे लिहिता येईल सेक थिटा अधिक 1. आणि इथे खाली येईल मित्रांनो सेक थिटा वजा 1 सेक थिटा अधिक 1, म्हणजेच काय ए वजा बी
आणि ए अधिक बी हा मित्रांनो काय असतो तर ए वर्ग वजा बी वर्ग असतो. ए म्हणजे सेक थिटा म्हणजे इथे ना सेक वर्ग थिटा वजा एकाचा वर्ग म्हणजे मित्रांनो तो एक असतो पण एकच लिहितो. मित्रांनो या 6.1 मध्ये आपण नित्य समानता नेहमी वापरत आहोत. आता इथे सुद्धा बघा सेक वर्ग थिटा वजा एक ही सुद्धा एक नित्य समानता आहे. ती कशी बघा आपण हे शिकलो आहोत 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. म्हणजेच काय मित्रांनो tan स्क्वेअर थिटा जर काढण्याचा प्रयत्न केला तर तो मिळतो आपल्याला सेक वर्ग थिटा हा एक इकडे गेला म्हणजे वजा एक. इथं तर नित्य समानता झाली. तर मित्रांनो सेक वर्ग थिटा वजा एकची किंमत येईल tan वर्ग थिटा. ती किंमत इथे टाकून द्या. काय मिळते बघा tan थिटा हा जसा तसा सेक थिटा अधिक एक आणि खाली मात्र जो छेद आहे तो सेक वर्ग थिटा वजा एक होता त्याची किंमत येईल tan वर्ग थिटा. ती लिहून द्या tan वर्ग थिटा. ओके मित्रांनो आता पुढच्या स्टेपला काय होतं इथे tan थिटा आहे इथे tan वर्ग थिटा आहे म्हणजे हा एक गेला आणि हा एक गेला. शिल्लक काय राहिलं तर सेक थिटा अधिक एक छेद tan वर्ग थिटा होता त्यापैकी एक गेला म्हणजे इथे शिल्लक राहील tan थिटा. मित्रांनो काय मिळवलं आपण बघा आपण मिळवलं tan थिटा छेद डावी बाजू आपली जी होती सेक थिटा वजा एक. ओके आपण हे मिळवलं आणि आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे जे आपल्याला सिद्ध करायचं आहे ते आपण बघत आहोत. ते आहे tan थिटा अधिक सेक थिटा अधिक एक आणि छेद tan थिटा अधिक सेक थिटा वजा एक. म्हणजे मित्रांनो या ज्या दोन बाजू आहेत यांची जर बेरीज केली tan थिटा अधिक सेक थिटा अधिक एक आणि सेक थिटा वजा एक tan थिटा हा जर मिळवला याच्यामध्ये तर आपल्याला येणारं उत्तर मिळतं आहे. आणि आपण 9वीमध्ये समान गुणोत्तराचा सिद्धांत शिकलो. काय समान गुणोत्तराचा सिद्धांत होता जर समजा दोन बाजू डावी बाजू आणि उजवी बाजू या जर सारख्या असतील म्हणजे एकरूप असतील तर त्यांची बेरीज केली वजाबाकी केली त्यांच्या गुणोत्तरात कोणताही फरक पडत नाही. म्हणून आपण लिहूया समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार प्रत्येक गुणोत्तर आठवत असेल मित्रांनो 9वीत झाले तुमचं हे शेवटचंच गणित यानुसार आहे त्यामुळे ते लक्षातही राहील तुमच्या. प्रत्येक गुणोत्तर काय येतं मित्रांनो ते लक्षात घ्या. प्रत्येक गुणोत्तर बरोबर यांची बेरीज आपण करणार आहोत. याची बेरीज करणार tan थिटा अधिक सेक म्हणजे tan थिटा अधिक सेक थिटा अधिक एक आणि नंतर याची बेरीज आपण करणार आहोत. म्हणजे इकडचा अंश इकडच्या अंशाची बेरीज होईल इकडचा छेद छेदाशी बेरीज होईल. लिहून टाका tan थिटा अधिक सेक थिटा अधिक एक अंशांची बेरीज केली इथे छेदांची आपल्याला बेरीज करायची. आधी लिहितो मी tan थिटा अधिक त्याच्यात हा मिळवतो म्हणजे येईल सेक थिटा वजा एक. मित्रांनो हेच तर आपलं उत्तर आहे म्हणजेच उजवी बाजू आहे. अशा पद्धतीने आपण शेवटच्या गणितामध्ये मात्र समान गुणोत्तराचा सिद्धांत वापरून आपण ते प्रूव्ह केलंय. पुन्हा एकदा लिहून टाका tan थिटा छेद सेक थिटा वजा एक बरोबर tan थिटा अधिक सेक थिटा अधिक एक छेद tan थिटा अधिक सेक थिटा वजा एक. आय होप मित्रांनो तुम्हाला हे गणित कळाले असतील. मित्रांनो जर व्हिडिओ आवडल्यास तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर ऑनलाईन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो आनंदी रहा.